ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी सध्या राज्याचं राजकारण ढवळून निघाले. त्यातच शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळाही पार पडला. ठाकरे गटातील खासदार शिंदेला साथ देणार आहेत हे आता स्पष्ट झाले, कारण सगळीकडे चर्चा सुरू असताना एक फोटो समोर आलाय आणि या फोटोत एक व्यक्ती दिसते ज्याच्यावर ऑपरेशन टायगर यशस्वी करण्याची आणि यामुळं एकनाथ शिंदेची दिल्लीतील बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची जबाबदारी होती आणि ती यशस्वी करण्यामागं त्या व्यक्तीचा हात आहे हे स्पष्ट झालं. विशेष म्हणजे या व्यक्तीचा शिंदे गटातील प्रवेशानेच मोठी खळबळ उडाली होती. त्यामागचं कारण म्हणजे त्या व्यक्तीवर असलेले वाद, त्यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांच्या संपर्काचं विस्तृत जाळं. त्यामुळे आता ही व्यक्ती नेमकी कोण आहे, शिंदे गटात त्यांना एवढं महत्त्व का दिलं गेलं आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये त्यांची भूमिका नेमकी काय होती, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. त्याचं झालं असं की ऑपरेशन टायगर चर्चेत असताना, पूर्ण झालंय झालं नाही यावर चर्चा सुरू असताना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदारांची बैठक झाल्याचा जो फोटो होता तो सार्वजनिक झाला आणि या फोटोत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील एकत्र होते. या बैठकीत शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा यांच्यासोबत हे तिघेही खासदार चर्चा करताना दिसतात. म्हणजेच ऑपरेशन टायगरच्या मोहिमेचं हे पहिलं चित्र समोर आल्यानंतर सध्या चर्चा सुरू झाली आहे आणि या फोटोत चर्चा करताना जे खासदार ज्या व्यक्तीसोबत चर्चा करत आहे तीच व्यक्ती आज सगळ्या मागं असल्याचं सांगितलं जातंय आणि ते नाव म्हणजे अभिषेक वर्मा. बुधवारी अचानक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार दिल्लीला रवाना झाले. यामध्ये नागेश पाटील अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, अजून निंबाळकरांनी आपली भूमिका सांगितली आणि बाकी एका आमदाराचा समावेश आहे. दुसरीकडे मात्र आता भविष्यात कोण कुठं जाईल याची देखील चर्चा रंगली. आमदारही फोडले जातील असंही म्हणलं जाते. मात्र या सगळ्या मागं या सगळ्या खासदारांना एकत्र आणण्याचं काम नेमकं कोणी केलं ही चर्चा सुरू असताना राजकीय चर्चेनुसार या ठिकाणी अभिषेक वर्मा यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचाही या प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग असला तरी अभिषेक वर्मा यांचा व्यापक संपर्क, दिल्लीतील नेटवर्क आणि वेगवेगळ्या स्तरांवरील संबंध या संपूर्ण घडामोडींमध्ये महत्त्वाचे पडल्याचं सांगितलं जाते. त्यामुळेच ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये अभिषेक वर्मा हे नाव आता अधिक ठळकपणे घेऊ लागलंय. उदय सामंत यांनी नुकताच हे विधान केलं की आता खासदारांची संख्या वाढल्यामुळे बार्गेनिंग पॉवर ही वाढणार आहे. त्यामुळे कुठेतरी दिल्लीतील बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीच हे केल्याचं सांगितलं जातं आणि याच अनुषंगानं कुठेतरी राष्ट्रीय लेवलला शिवसेनेचं नाव जावं यासाठीच अभिषेक वर्मा यांना शिवसेनेसोबत जोडलं गेलं होतं. कारण बघा, विशेष म्हणजे 2025 मध्येच म्हणजेच फक्त वर्षभरापूर्वी अभिषेक शर्मा यांचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेश झाल्यानंतर लगेचच त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांची राष्ट्रीय समन्वयक तसेच एनडीए आघाडीची निवडणूक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत अभिषेक वर्मा यांनी पक्षामध्ये आपला प्रभाव आणि संपर्काची ताकद दाखवून दिली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर दिल्लीतील प्रमुख व्यावसायिक आणि औद्योगिक कुटुंबांपैकी एक कुटुंब असं त्यांचं कुटुंब म्हणून ओळखलं जातं. राजकीय, प्रशासकीय आणि उद्योग क्षेत्रातही त्यांचं नाव मोठं आहे. पण फक्त अभिषेक वर्मा त्यांच्या नावामुळे, संपर्कामुळे चर्चेत नाहीत, तर त्यांच्या कारकिर्दीभोवतीचे अनेक वाद, आरोप देखील चांगलेच चर्चेत राहिले आणि त्यामुळं त्यांची प्रतिमा एका बाजूला प्रभावशाली, संपर्क समृद्ध अशी राहिली असली तरी दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर झालेली टीका, आरोपामुळे ते कायमच चर्चेत राहिले. आता ऑपरेशन टायगरच्या चर्चामध्ये त्यांचं नाव समोर आल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राबाहेरील शिवसेनेचा प्रभाव वाढवून पक्षाला राष्ट्रीय स्तरावर राजकीय शक्ती म्हणून उभं करण्याच्या उद्देशानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्षात प्रवेश घेतला आणि महत्त्वाकांक्षी विस्तार योजना त्यांच्या हाती दिली. हा विस्तार मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी वादग्रस्त भूतकाळ असलेल्या अभिषेक वर्मा यांची पक्षाचे राष्ट्रीय आघाडी व विस्तार मोहिमेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली आणि त्याचा फायदाही झाला. आता अभिषेक वर्मा यांच्याबद्दल अजून सविस्तर सांगायचं झालं तर वयाच्या फक्त 29व्या वर्षी ते भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून चर्चेत आले होते. नोव्हेंबर 1997 मध्ये एका राष्ट्रीय वृत्तपत्रात त्यांच्याविषयी एक विशेष लेख प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये लिहिलं होतं की त्यांच्याकडं भारत
युरोप, रशिया आणि मध्य पूर्वेतील संरक्षण उत्पादन, एरोस्पेस, अणुऊर्जा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पसरलेलं मोठं व्यावसायिक जाळं असल्याचं सांगितलं जात होतं. अभिषेक वर्मांच्या कुटुंबाला काँग्रेसची पार्श्वभूमी असून स्कॉर्पिओन पाणबुडी खरेदी प्रकरणात ते संशयित होते. 2006 साली भाजपनेच त्यांच्यावर आरोप केले होते. जगभरात लॉर्ड ऑफ वॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विवादास्पद आर्म्स डीलरवर 2012 साली सीबीआयनं धाडी टाकल्या होत्या आणि यामध्ये अभिषेक वर्मा यांचंही नाव होतं. मुंबईतील व्यावसायिक आणि शस्त्रास्त्र डीलर म्हणून अभिषेक वर्मा यांना अजूनही ओळखलं जातं. याशिवाय चॉपर घोटाळा आणि पनडुब्बी खरेदी घोटाळा, त्यांच्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचार आणि जे लाचखोरीचे आरोप होते ते 2015 आणि 2017 मध्ये न्यायालयानं फेटाळले होते. एवढं सगळं असतानाही 2025 मध्ये त्यांचा संपर्क ओळखून, त्यांची दिल्लीतील ओळख ओळखून 2025 मध्ये शिवसेनेत त्यांचा प्रवेश केला गेला आणि त्यांना जबाबदारीही देण्यात आली. जेव्हा त्यांचा शिंदे गटात प्रवेश पार पडला तेव्हा आमदार अंबादास दानवे यांनी या प्रवेशावर चांगलीच टीका केली होती आणि एक्सवर ट्विट करत ते म्हणाले होते, शस्त्र व्यापार विश्वात ज्याच्यावर मागे मोठे आरोप झाले असा अभिषेक वर्मा हा शिंदे गटात गेला आणि तो राष्ट्रीय समन्वयकही झाला. मुळात वर्मावर 2006 साली आज शिंदेचे छत्र असलेल्या भारतीय जनता पक्षानं मोठे आरोप केले होते. या आरोपांनंतर वर्माने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर खटला देखील भरला होता. मग आज अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे अडवाणींवर भरलेला हा खटला विसरले आहेत की अभिषेक वर्मा हा माणूस त्यांच्या स्मरणातून गेला म्हणून की काय भाजपची उपशाखा असलेल्या शिंदे गटात वर्मासारखे लोक प्रवेश करतात आणि पदही मिळवत आहेत? असं असेल तर लालकृष्ण अडवाणी यांच्या लढ्याला आज भाजपच्या लेखी शून्य महत्त्व राहिलं आहे, अशी टीका करण्यात आली. एकूणच काय तर शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर विस्तार वेगानं करण्यासाठी आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये राजकीय आणि सामाजिक संपर्क वाढवण्यासाठी अभिषेक वर्मा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. कारण लगेचच त्यांना राष्ट्रीय समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती आणि बंडखोर खासदार आणि पक्षातील त्यांच्या नेत्यांच्या समन्वयातूनच आता ही ऑपरेशन टायगरची मोहीम राबवण्यात आली आहे. आता अंबादास दानवे यांनी आधी टीका केली होती कारण भाजपच्या लालकृष्ण अडवाणींवर वर्मांनी खटला दाखल केला होता असं दानवेंचं मत आहे. आता या ऑपरेशन टायगर मागं हे असल्याचं समजल्यानंतर शिवसेना ठाकरे गट अजून किती आक्रमक होईल, अजून कोणत्या प्रतिक्रिया येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.